कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ याविषयी संभ्रम सुरू आहे। बऱ्यापैकी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणी हद्दवाढ होणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आपल्याला या ठिकाणी मी माहिती देण्यासाठी बोललेलो आहे। त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय जयश्रीताई जाधव ज्या या ठिकाणी माजी आमदार होत्या, त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच मान्यवर पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आपल्या सर्वांना माहीत आहे की गेले अनेक दिवस या शहराची हद्दवाढ व्हावी आपली भूमिका आहे आणि यामध्ये मग स्पष्ट मत आपलं असं आहे की या ठिकाणी या शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे। मला वाटते हीच आमची भूमिका संपूर्ण पत्रकार बांधवांना देखील मान्य असेल, विविध वर्तमानपत्रांना देखील मान्य असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाला मान्य असेल, कारण हद्दवाढ नैसर्गिक प्रक्रिया आहे। खरं म्हणजे आपण म्हणत होतो की 72 पासून शहराची हद्दवाढ झाली नाही, पण ॲक्च्युली 2042 साली महानगरपालिकेच्या पूर्वी जी नगरपंचायत या ठिकाणी नगरपालिका झाली, 42 साली जी शहराची हद्द होती तीच आज पण आहे। म्हणजे गेली अनेक वर्ष, 80 वर्षाच्या वरती झालं आसपास ही हद्दवाढ शहराची झालेली नाही। आणि हद्दवाढ व्हावी याचं कारण काय आहे? तर हद्दवाढीमुळं पुन्हा जागा जास्त मिळाल्यामुळे व्यवसाय वाढतो, विविध दळणवळणाचा विषय असेल, विविध उद्योगधंदे असतील, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मग जिल्ह्याचा आणि शहराचा विकास होत असतो, व्यापार वगैरे या दृष्टीनं। आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे शहराची। गेले काही दिवस आपल्याला माहीत आहे, राजकीय काही असेल तर त्यांच्या म्हणण्याला आम्ही कोणतीही भीक घालणार नाही, कारण असंच गेल्या 40-50 वर्षांमध्ये या शहराचं वाटोळं करण्याचं पाप त्या काँग्रेसनं केलेलं आहे। आणि त्यामुळे राजकीय असं न मानता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मध्ये जर काही संभ्रम असेल, तर त्यांच्याविषयी गैरसमज असेल तर तो दूर करण्याची आमची निश्चितपणे जबाबदारी आहे। आणि हद्दवाढ झाल्यानंतर जो भाग हद्दवाढीमध्ये येणार आहे याचा पूर्णतः विकास करण्याची जबाबदारी देखील आपली सर्वांची आहे किंवा होणाऱ्या महापालिकेची आहे। हद्दवाढीनंतरच्या आपल्याला माहीत आहे की शहराच्या हद्दवाढीनंतर पुणे असेल, ठाणे असेल, मी म्हणतो Tier 3 म्हणजे आपल्या पाठीमागे असणारी शहरं देखील नाशिक असेल, संभाजीनगर असेल, अशा प्रकारची अनेक शहरं ही आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहेत। आणि याचं एकमेव कारण म्हणजे हद्दवाढ। ठाणे आणि पुणे तर म्हणजे आता देशातील नवीन, मी म्हणतो जगातल्या काही प्रमुख शहरांपैकी एक पुणे वगैरे शहर आहे। आणि याचं प्रमुख कारण म्हणजे 27 वेळा पुण्याची हद्दवाढ झालेली आहे। गेल्या आमच्या राज्य नियोजन मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये, या सभेमध्ये राज्याच्या बजेटचं धोरण ठरत असतं की मुळात 36 जिल्ह्यांना DPCला किती निधी द्यायचा हे यामध्ये ठरत असतं। त्याचे प्रमुख आपले अर्थमंत्री असतात, कार्याध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला नेहमी उपस्थित असतो। आणि त्या बैठकीला मी आपल्या आयुक्तांना बोललो होतो की महानगरपालिकेची इमारत याविषयी आपण थोडा निधी मागणं गरजेचं आहे। ही इमारत आता त्या ठिकाणी वयस्कर लोक वरती जाऊ पण शकत नाहीत। आपली ती प्रॉपर्टी हेरिटेज प्रॉपर्टी आहे, त्याविषयी आपल्याला प्रेम आहेच, पण याला पॅरल एक आपली इमारत उभी करणं गरजेचं आहे। आणि ही बाब झिडकारून लावून अजितदादांनी स्पष्ट सांगितलं, जे आपले अर्थमंत्री आहेत, नियोजनचे आमचे अर्थमंत्री आहेत, यांनी स्पष्ट सांगितलं की पहिला हद्दवाढ करा आणि मग माझ्याकडे पैसे मागायला। म्हणजे या हद्दवाढीविषयी जो काही या आपल्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये आकस आहे त्याविषयी जर बाहेर जर आपण पाहिलं तर म्हणजे एक प्रकारे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की हद्दवाढ आम्ही करत असून सुद्धा हे का करत नाहीत, म्हणजे स्वतःचा विकास यांना नको आहे काय, अशा पद्धतीची भूमिका आज राज्यस्तरीय नेत्यांची झालेली आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी 24 एप्रिलला राज्य नियोजन आमची मित्राच्या नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये विचारणा केली की साहेब आपल्याला हद्दवाढ करणं गरजेचं आहे। तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी हद्दवाढीच्या बाजूने आहे, कधी हद्दवाढ करावी। एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे UD खातं आहे, त्यांनी देखील 26 एप्रिलला एक बैठक आयोजित केली, त्यामध्ये ते स्वतः होते, त्याचबरोबर दोन्ही नगरविकासचे सचिव होते, आपले अधिकारी सर्व होते। त्यावेळेला देखील हाच निर्णय झाला की हद्दवाढ करणं ही आता काळाची गरज आहे। आणि असं होत असताना हद्दवाढ करणार म्हणल्यावर ग्रामीण भागातून त्यावर बहिष्कार टाकला जातो, हे अत्यंत चुकीचं आहे। माझ्या बाबतीत देखील अनेकांनी काही चुकीचं मत मांडलं, राजेश क्षीरसागर स्वार्थी आहेत असं कोणीतरी म्हटलं, पण मी त्यांना या ठिकाणी कुठलंही माझा इगो न ठेवता, त्यांना विरोध न करता एवढंच आवाहन करतो
की तुमचा हक्क आहे हो या नाही म्हणण्याचा, पण दुसऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप करणं कितपत योग्य आहे? हद्दवाढ व्हावा ही माझी स्वार्थी भूमिका नसून निस्वार्थी भूमिका आहे. माझी ही भूमिका संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, त्या भागाचा विकास झाला पाहिजे. पण राजकीय हेतूनं जर कोणीतरी सांगतोय म्हणून जर सारखं बोलत असेल तर त्याला उत्तर देणं देखील मला काही मी योग्य मानत नाही. पण आज देखील माझी भूमिका अशी आहे की कोणतंही त्यांच्या विरोधात एकही वक्तव्य मला करायचं नाही आहे. ग्रामीण भागातील नागरिक आपले आहेत, त्यांना आपण सामावून घ्यायचं आहे. आणि हद्दवाढीचा विषय असा आहे की ही नैसर्गिक प्रक्रिया असताना देखील अशा पद्धतीनं जर विरोध होत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला या जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जायचं आहे. कारण गेल्या 50 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मी अभिमानानं सांगतो, मी गेल्या काही दिवसापूर्वी कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून घेतलं. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा विकास होतोय. सन्माननीय स्वर्गीय चंद्रकांत अण्णांनी जे शॉ मिलचा विषय सातत्यानं त्यांच्या ह्याच्यात होता, तुम्ही संजय सावकरांना सांगून कॅबिनेटमध्ये विषय आणला, तर शॉ मिलचं देखील आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी स्मारक वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या करतोय. केशवराव भोसले नाट्यगृहाचं जळीतग्रस्त ज्यावेळी झाला तेव्हा एका दिवसात मुख्यमंत्र्यांना बोलून त्या ठिकाणी 25 कोटी द्यायला मी अर्थात ते त्यांचं मोठेपण आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना रंकाळा बदलतोय. या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी असं म्हणणं देखील चुकीचं आहे की कोल्हापूर शहराचा पण पहिला विकास करा. मी तर असं म्हणेन, कोल्हापूर शहरावर ह्या ज्या काही भागाचा लोड आहे सगळ्या सुविधा आपल्या आहेत. शाळेत ह्याचा अर्थ त्यांचा तो हक्क आहे, मला त्या बाबतीत काहीच बोलायचं नाही. पण सगळे शाळेमध्ये येणारी मुलं असतील, तिथले सरकारी कार्यालय असतील, अनेक सोयीसुविधा, पाणी असेल, लाईट असेल, यातल्या बऱ्याच गोष्टी, ही जी काही 7-8 गावं आहेत, आज आपण पहिल्या टप्प्यातली 7-8 गावाची हद्दवाढ करावी ही आमची भूमिका आहे. कारण हे टप्प्याटप्प्यानंच करणं गरजेचं आहे. याला कोणाला विरोध पत्करून हे काय करायचं नाही आहे. पण हे जे आपण आज 8 गावं जी धरलेली आहेत, मी सांगेन आपल्याला पुढे कोणती गावं आहेत किंवा आपल्याला पत्र मिळालं असेल तर यामध्ये आता शहराशी एकरूप झालेली गावं आहेत. सगळ्या सोयीसुविधा आपण त्यांना देतोय आणि त्यांनी देखील आज विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ह्या सोयीसुविधा देत असताना महानगरपालिकेनं किंवा शहरानं असं म्हटलंय का की तुम्ही आमच्या सुविधा का घेता, असं पण म्हणू नाही शकत. पण चुकीच्या भूमिकेतून जे काही विरोध होतोय त्यामुळे जिल्ह्याचा विकास होत नाही, जिल्हा विकासापासून खुंटतोय, हे देखील त्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी आज बोलवायचं कारण, पार्श्वभूमी सांगत असताना, सन्माननीय मुख्यमंत्र्यांची आमची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला ज्येष्ठ मंत्री सन्माननीय हसनजी मुश्रीफ होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रकाश आबिटकर होते. माजी खासदार सन्माननीय संजय मंडलिक होते. त्याचबरोबर शिवसेनेचे आता जिल्ह्याचे समन्वयक नाना कदम होते. शिवसेनेत नव्यानं आलेले आपले रमेश पुरेकर होते. त्याचबरोबर काही आणखीन लोक आम्ही होतो. आणि या बैठकीमध्ये आमची सन्माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी नियोजनचे सचिव, आपले युडीचे सचिव गोविंदराज यांच्याशी चर्चा केली. साधारणतः एकूण राज्यामध्ये 120 प्रस्ताव हद्दवाढीचे, मग ते नगरपालिकांचे असतील, महानगरपालिकेचे असतील आणि विविध माध्यमातून असतील, हे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आणि असं असताना त्यांनी त्यांच्यावर चर्चा केली असताना याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिलेले आहेत हद्दवाढीची. मी अजूनही आपल्याला सांगतो, यामध्ये आपला कुठलाही इगो नाही आहे. आपल्याला ग्रामीण भागातील नागरिकांना बरोबरच घेऊन जायचं आहे. त्यांच्या सेवा, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, बघा मध्ये एकदा आमची अशी बैठक झाली की आमच्यावर आरोप केला जातो की यांना त्या ठिकाणी आरक्षणं टाकायचे आहेत, यांना त्या ठिकाणी आमच्या जमिनी घ्यायच्या आहेत. पण एवढीचा नियम जो आहे, अर्बन डेव्हलपमेंट असेल, ग्रामीण भागाचा जो काही या आरक्षणाचा नियम आहे, एखादी वस्ती समजा 10,000ची वस्ती एका ठिकाणी आहे, तर त्या 10,000च्या वस्तीला त्या ठिकाणी ज्या ॲम्युनिटीज लागणार आहेत, मी प्रमुख मुद्दा आपल्याला सांगतोय कारण सातत्याने आपल्यावर असा आरोप केला जातोय की आम्हाला यावरती आरक्षण टाकायचे, हे अत्यंत चुकीचा मुद्दा आहे. हा एक सरकारचा नियम आहे, हा आपला कायदा असं सांगतोय की त्या ठिकाणी तेवढ्या प्रकारचं आरक्षण असलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणजे तो काय आम्ही टाकणार असा काय विषय नाही आहे. त्या ठिकाणी तेवढं आरक्षण असलंच पाहिजे, त्या सुविधा असल्याच पाहिजेत. त्यामुळे हद्दवाढीच्या आत जरी आले का, किंवा आता उद्या प्राधिकरण आपण नव्यानं करतोय, प्राधिकरणाला एक वेगळं बळकटी आणण्याचा आपण प्रयत्न करतोय पुढच्या काळामध्ये, त्यावेळेला असं त्या ठिकाणी ती आरक्षण पडणारच आहे. त्याचा काय आमचा संबंध नाही, कुणाचाच संबंध नसतो. शाळा ही मुलांसाठीच आहे, त्या भागातल्या नागरिकांसाठी आहे, ग्राउंड त्यांच्यासाठीच आहे. आणखीन काही अम्युनिटीज असतील, ग्राउंड असतील, सार्वजनिक हॉल असतील, हे सगळं ती गरज त्या भागातली गरज आहे. त्यामुळे आपले हद्दवाढीमध्ये आले किंवा नाही आले म्हणून या काही गोष्टी
टळतात असं नाही आहे, तो डीपी करताना ते ठरत असतं. आणि त्यामुळे हा मुद्दा अत्यंत चुकीचा आहे. आणि त्यांनी असं बिलकुल म्हणू नये की शहराचा विकास झालेला नाही आहे. निश्चितपणे मी आपल्याला अभिमानानं सांगतो, गेल्या काही दिवसामध्ये शहर विकासापर्यंत पोहोचलेलं आहे. लवकरच अनेक ॲम्युनिटीज आपण या शहरासाठी देतोय. ग्राउंड्स असतील, क्रीडांगणं असतील किंवा तुमच्या बाग बगीचा असतील, या ठिकाणी लवकरच अम्युजमेंट पार्क येते. आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सातत्यानं प्रयत्न करतो की या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल. आणि पहिली शाश्वत विकास परिषद राज्याच्या वतीनं ही कोल्हापूरमध्ये आपण घेतली, जी 5 विषयावर घेण्यात आली. त्यामध्ये मग IT पार्क असेल, IT सेक्टर असेल, फाउंड्री असेल, कृषी असेल, पर्यटन असेल, अशा प्रकारचे टेक्स्टाईल असेल, या 5 सेक्टरमध्ये आपण पहिली जिल्ह्याच्या विकासाचं पोटेन्शियल बघून त्याला कशी चालना देता येईल यासाठी ती पहिली परिषद घेतली. आणि त्यामधल्या 2 गोष्टीला मला तातडीनं आता यश आलं, जे मी आपल्याला सांगू इच्छितो की लवकरच आपण इंडस्ट्रीसाठी सौर ऊर्जावरती जे देणार आहे, आपण वीज पुरवणार आहे. पूर्वी आपल्या इंडस्ट्रीमध्ये वहिनी सेमलवरती 13 रुपये दर होता, आता तो 5 ते 6 रुपयाला आपण देतो शासनाच्या वतीनं. त्यामुळे मोठा आपण दिलासा फाउंड्री उद्योगाला देणार आहे. आणि त्याचबरोबर IT पार्कच्या माध्यमातून आपण गेल्या काही दिवसामध्ये अमेरिकेहून आपली एक टीम आली होती, जी आम्ही CSR समिट मुंबईला झालं, चांगली परिषद झाली 3 दिवसाची. यामध्ये मी मोठा पुढाकार घेतला होता. आता लवकरच कोल्हापुरात देखील आपण CSRची एक समिट घेतोय मोठी, की ज्या माध्यमातून CSR निधीमधून देखील आपल्याला शहर किंवा जिल्हा डेव्हलप करता येईल. आणि अशा पद्धतीचं त्यामध्ये Tier 2 सिटीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महास्ट्राईड प्रकल्प जो राबवणार आहे, तो आता 28 तारखेला आमचा नागपूरला उद्घाटन आहे त्याला. त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष म्हणून, सहअध्यक्ष म्हणून दोन्ही आपले उपमुख्यमंत्री, मी स्वतः उपाध्यक्ष म्हणून, आणि 36 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याला उपस्थित राहणार आहेत, जो आपण राज्यासाठी महास्ट्राईड प्रकल्प राबवणार आहे. यामुळं IT सेक्टरचा फार मोठा विकास होणार आहे. आणि अशा पद्धतीनं राज्य डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं फार चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं इंडिया @47 जे मिशन आहे, या मिशनमध्ये आपल्याला महाराष्ट्राला 2027पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत आपली इकॉनॉमी न्यायची आहे. पण अहवाल असा सांगतोय की महाराष्ट्र सोडाच पूर्ण मुंबई आणि MMRDA रिजनमध्ये आपण $1.5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या पुढे जातोय. आणि त्यामुळे प्रगती, आपला महाराष्ट्र प्रगतीवर आहे, देश प्रगतीवर चाललेला आहे. त्याच पद्धतीनं कोल्हापूर शहराचा देखील विकास सुरू आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा देखील विकास सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगायचंच कारण असं आहे की शहराचा विकास शहर विकासापासून लांब नाही आहे. पूर्वी असेल, गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहता 2014 नंतर, 2014ला ज्यावेळी युतीची सत्ता आली, त्यानंतर बऱ्याच अंशी आपण म्हणजे टोलचं 750 कोटी रुपये आपणच दिले. हे जे त्यांनी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मानकोटावर आणीभूत जे बसवलं होतं टोलचं, ते कोणी भागवलं? ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सरकारनंच भागवलं. आता अर्थात काही वेळेला पैशाच्या अडचणी असतात. गेल्या 2.5 वर्षात सन्माननीय शिंदेसाहेब ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाले, आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, मोठ्या प्रमाणात निधी येतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास काय आहे ह्याचं देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आज ज्या तीर्थक्षेत्रांचा विकास झालेला आहे, तिरुपती असेल, आमचं अयोध्या असेल, उज्जैन असेल, म्हणजे असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत, मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी तिथं वाढलेली आहे. आणि मग ही ॲक्च्युली हे आपण विकास केलेला नाही आहे का? त्याचबरोबर शहरातल्या इतर गोष्टी असतील मी ज्या सांगितल्या त्याप्रमाणे, म्हणून आपण विकासापर्यंत चाललेलो आहोत. आणि यामध्ये विकासाला जात असताना आपली सर्वांची इच्छा अशी आहे की जिल्ह्याचा उद्धार झाला पाहिजे. या सर्वांना आपण एकत्र घेऊन जायचं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी मी आजच सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका यांना मी आज पत्र दिलेलं आहे की आपली जी काही शहरालगतची असणारी जी गावं आहेत, नदीच्या आतली आणि हायवेच्या आतली, यामध्ये प्रामुख्यानं उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडे आणि पीरवाडी अशी 8 गावं आहेत. यामध्ये ही हद्दवाढीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावी अशा पद्धतीचं एकमत आपलं झालेलं आहे. याची प्रोसेस सुरू करण्याविषयी सन्मान्य आयुक्तांना वरून सूचना आलेल्या आहेत. मी हे जर पत्र दिल्यानंतर आयुक्त हे पत्र, ह्या पत्राची कॉपी किंवा याचा प्रस्ताव हा जिल्हा परिषद सिओनच्याकडे दाखल करतील. ते ह्या 8 गावांना नोटीस देतील ठराव करण्याविषयी. ठराव पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असू दे अथवा नकारात्मक असू दे, हा ठराव आपण हे करून प्रस्ताव पुन्हा महापालिकेकडून शासनाला पाठवला जाईल. आणि मला असं वाटतंय की परत एकदा की यामध्ये टाकाला जाऊन मोगाला पोहायची काही गरज नाही, हद्दवाढी गरज आहे, काळाची गरज आहे. आणि 8 गावांची हद्द वाढवण्यासाठी आमचा अजूनही प्रयत्न आहे. सर्वच प्रमुख नेत्यांचं यासाठी मला सहकार्य लाभलेलं आहे. प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले ज्येष्ठ या जिल्ह्याचे नेते चंद्रकांतदादा पाटील असतील,
धनंजय महाडिक असतील, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर आहेत, हसन मुश्रीफ आहेत, या प्रमुख नेत्यांचं देखील या ठिकाणी या गोष्टीला सगळ्या कारण हे सगळ्यांचं एकमत आहे. तुम्हाला सांगतो, आता काही नावं मी मुद्दाम पुढे घेऊ इच्छित नाही की जेणेकरून काही लोकांना ज्यांची त्यांची भूमिका मांडावी लागणार आहे. या ठिकाणी हद्दवाढ ही काळाची गरज ओळखून सर्व नेत्यांनी ह्याला मान्यता दिलेली आहे. आणि मग असं असताना या काही आड गावातली लोक जी आहेत त्यांना मी नम्रपणे विनंती करतो की यामध्ये कुठलाही आमचा स्वार्थ नाही आहे. आम्ही निस्वार्थीपणे काम करत आहोत आणि या जिल्ह्याचं आपल्या त्या ग्रामीण भागाचा देखील विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही 50 वर्षामध्ये आमच्या विरोधकांना बघितलेलं आहे, या 2-4 वर्षामध्ये आम्हाला बघितलेलं आहे. 50 वर्षात जे काम झालं होतं ते आम्ही 5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे आता आमच्यावर विश्वास एकदा ठेवून बघा. निश्चितपणे या ठिकाणी हद्दवाढीच्या या भूमिकेमध्ये आमची हद्दवाढीसाठी भूमिका आहे आणि पुढच्या काळामध्ये हद्दवाढ कधी होईल हे सांगता येत नाही, पण लवकरच होईल एवढं मी आपल्याला सांगतो. आणि साधारणतः निवडणूक आयुक्तांच्या बरोबर या संदर्भात चर्चा करण्याविषयी दोन्ही सचिवांना सूचना दिलेल्या आहेत. गोविंदराज आणि असीम कुमार गुप्ता हे दोघंजण निवडणूक आयुक्तांशी चर्चा करत आहेत. मग निवडणुकीच्या अगोदर करायची का निवडणुकीच्या नंतर करायची, पण हद्दवाढ आता अटळ आहे. हद्दवाढी होणार याची मला खात्री आहे. निवडणुकीपूर्वी जर निवडणूक आयुक्तांनी जर हद्दवाढ करण्यास परवानगी दिली, कारण सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं होतं की पहिला निवडणुका घ्याव्या, पण हद्दवाढ हा दुसराच विषय आहे. ज्यावेळेला निवडणूक टप्प्यात आली असताना किंवा ज्या आपल्याला माहीत आहे 6 महिन्यापूर्वी निवडणूक घेणं गरजेचं आहे, ती 6 महिन्यात नाही झाली तर त्यावेळेला आपण म्हणजे त्या 6 महिन्यात आपण करू शकत नाही. पण आता हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये असा कुठला मुद्दा नाही आहे की हद्दवाढ करू नका. आणि त्यामुळं निवडणूक आयुक्तांशी बोलल्यानंतर या ठिकाणी हद्दवाढ होईल अथवा ही निवडणुकीनंतर होईल. जर निवडणुकीच्या आत्ता प्रोसेस होईल, नोटिफिकेशन निघाल एवढं मला माहीत आहे. आणि त्या आत्ताची निवडणूक ही एकतर आहे या 81 प्रभागामध्ये होईल आणि मग निवडणूक झाल्यानंतर तिकडची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची या माध्यमातून होईल. पण निवडणुकीनंतर पुन्हा महानगरपालिकेची निवडणूक त्या टप्प्यात येईल. म्हणजे 2 निवडणुकीला सामोरं जावं लागू नये लोकांना, यासाठी दोन्ही सचिव हे निवडणूक आयुक्तांशी बोलणार आहेत आणि याविषयी निर्णय होईल. काही माझ्या बोलण्यामध्ये चूक झाली असेल, काही ग्रामीण भागातील दुकोना जाणार असेल, न छापावी एवढी मी आपल्याला विनंती करतो. प्रोसेस सुरू झालेली आहे. आता मी हे पत्र आजच दिले. मी आज नोटिफिकेशन तर मिळणार. हद्दवाढ करताना जे 20 गावं आहेत ज्यांनी हा लढा उभा केलेला आहे, होय, यांच्याशी समन्वयाचे संवाद आपल्यामध्ये होत नाहीत, हा पहिला त्यांचा आरोप आहे. नेते कुठलेही असो, फक्त ग्रामस्थ आहेत किंवा ज्या परवाशी सरपंचांनी एक बैठक घेतली त्यामध्ये सुद्धा पहिली मागणी हीच आहे. हा जो डायलॉग आहे तो का होत नाही? नाही बघा, हे सगळे प्रयत्न सुरू आहेत असं कोणी म्हणता येत नाही कोणाला की म्हणजे, कारण एक लक्षात घ्या, आता त्या ठिकाणी निवडून गेलेले पण लोकप्रतिनिधी आहेत. त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांचा विरोध स्पष्ट दिसतोय. आपले महानगरपालिकेचे काही अधिकारी काही ठिकाणी बैठकाला काही दिवसापूर्वी गेले होते, त्या ठिकाणी त्यांना म्हणजे लिटरली हाकलून काढण्याची भूमिका होती. मग कुणाची चूक आहे? आम्ही संवाद साधत नाही का त्यांची म्हणजे थोडी ॲग्रेसिव्ह भूमिका आहे? हे पण विचार आपण केला पाहिजे. हद्दवाढीत आता नडके साहेब आणि महाडिक साहेबांची भूमिका काय आजची? त्यांना विचारावं ना तुम्ही. त्या बैठकीला ते होते काय? काही वेळा मी काय म्हटलं की आपल्याला हद्दवाढ करून घ्यायची आहे, त्यामुळे काही प्रश्नाला बगल देणं गरजेचं आहे. आपण कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडायला नको. आरक्षणामध्ये फरक पडतो, इनबॅलन्स होतं, त्याच्यामुळे निवडणुकीपूर्वी ही हद्दवाढ करणं आवश्यक. अगदी या डिटेल गोष्टीमध्ये आम्ही जरी गेलो नसलो तरी कायद्यानं प्रत्येक व्यक्तीला संरक्षण, आणि त्यामुळं त्या आरक्षण ज्या काही आपले आरक्षण आहेत, वेगवेगळ्या 3 प्रकारचे आरक्षण आहेत, त्या 3 प्रकारच्या आरक्षणांना ते म्हणजे एक्स्ट्रा आलेल्या भागामध्ये संरक्षण असणार. साहेब, 4 भिंतीत समर्थन दाखवायचं आणि बाहेर आल्यानंतर ग्रामस्थांच्या पुढे विरोध आहे असं दाखवायचं, महायुतीच्याच आमदारांमध्ये एकी नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण करायचं. त्यामुळेच कुठंतरी रोष या ग्रामीण भागाचा दिसून येत आहे. या पद्धतीची पुढची नेमकी त्या आमदारांची भूमिका काय असणार आणि ग्रामस्थांची भूमिका हे करण्यासाठी काय प्रयत्न असणार? हे बघा, प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्यांच्या मतदारांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे. पण मी परत एकदा आपल्याला सांगतो की ह्या सगळ्या प्रक्रिया काय होतात काय नाही होतात आमच्यापेक्षा लवकर तुम्हाला बातम्या कळत असतात. पण काही वेळा ह्या अशा गोष्टी आम्ही ओपन बोलणं योग्य नाही, कारण मी जसं म्हटलं तसं की आपल्याला हद्दवाढ करून घ्यायची आहे.
ह्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये न पडता हे जास्त यावरती मी मत माझं मांडणं योग्य नाही. सहपालकमंत्री मिसाळांनी जे स्टेटमेंट केलं होतं हद्दवाढी संदर्भात, तर ते खूप त्यांनी उचलून धरलेलं आहे की हद्दवाढ होऊन काही उपयोग होणार नाही. पुण्याची अवस्था तुम्ही बघू शकता. तर हे कसं लोकांसमोर तुम्ही मांडणार की बाबा पुणे आणि कोल्हापूर वेगळं? त्यांनी कधी म्हटलंय मला माहित नाही, माहिती घेतो. स्पष्ट असं म्हणणं होतं की पुण्याच्या हद्दवाढीतली गावं आल्यात, त्यांचा आम्ही विकास करू शकलेलो नाही आणि म्हणून आम्ही आता वेगळ्या पद्धतीनं प्रस्ताव देण्यासाठी आम्ही सांगितलोय, असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, सीएम साहेबांनी त्या दिवशी त्या बैठकीला नव्हत्या कदाचित. सीएम साहेबांनी जे मत व्यक्त केलंय ते मी आपल्यासमोर मांडलंय. आता वैयक्तिक मी कोणाच्या बाबतीत काय तसं बोलणार. 8 गावांची जर हद्दवाढ झाली तर त्याची लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या ती साधारणतः 1 लाखाच्या आसपास आहे. मोठी गाव आहेत सगळी. 10 लाखापर्यंत जोपर्यंत टार्गेट होत नाही, पहिला टप्पा आहे ना. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एकदम 40-42 गावांची आपली जी हद्दवाढीचा विषय होता, तर थोडंसं आपण पण आता आपल्यावर अविश्वास आहे, तर टप्प्याटप्प्यानं आपण विकास पण करून दाखवला पाहिजे. पण काहीच नाही करायचं यापेक्षा थोडी पहिले 8 गाव घेऊन आपण याला पुढे निघालेलं आहे आणि लवकरच मग टप्प्याटप्प्यानं सगळ्या 2-3 वर्षामध्ये आपण त्यांचा विश्वास प्राप्त करून आणि त्या सगळ्या हद्दवाढीच्या आत आणू आपण. नंतर मंत्रालयात नावात चर्चा झाली होती गावांची, त्यामध्ये एक नाव बदललेलं दिसतंय. उजाळेवाडी वगळून पिरवाडी घातली. उजाळेवाडी येतच नाही आत. पण उजाळेवाडी त्या ह्याच्यामध्ये होत्या कुठल्या यात आपल्या मंत्रालयाच्या बैठकीच्या नंदू साहेब कसं आहे, एक पालकमंत्र्यांना आलं नाही, फोन लाव जरा पटकन, विजयला फोन लाव. नाक्याच्या अलीकडचं पण नाही, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो जरा, हे व्हायला नको. पालकमंत्र्यांच्याकडे नावं आज यायची होती, मी गडबडीत सांगतो. म्हणजे हे जर फरक असला तर मी तुम्हाला परत फोन करून सांगतो. मी परत काय ह्यातमध्ये फरक, एवढं तुमची शंका बरोबर आहे, पण मी बघतो. 8 गाव आहेत मला निश्चित माहीत आहे. त्यापेक्षा बालिंगी आणि नवेपाडीची उपनगर आहेत 9, बाकी 6 गाव आहेत. मोरेवाडी, उजगाव, पाचगाव, कळंबा, सरनोबतवाडी आणि 8वं मला पण जमलिंग आहे. उजाळेवाडी हे हायवेच्या पलीकडे जाते. नाही, उजाळेवाडी येत नाही. दुसरं कुठलं गाव आहे मी बघतो ते सांग. साहेब, आज आपण म्हटलं की मुख्यमंत्री याबाबतीत पॉझिटिव्ह आहे, मात्र अमोल माडिक काही तासांपूर्वी म्हणतात की याबाबत मला काही माहित नाही, वरिष्ठांचा निर्णय झाला. पण ते नव्हते ना मिटिंगला. बघा, मी परत एकदा सांगतो की आपल्याला त्यांना त्यांची भूमिकाही मांडावी लागेल. यामध्ये आपण त्यांचं काही चुकीचं नाही आहे. आणि मग खऱ्या अर्थानं काही वेळा भूमिका मांडत असताना देखील म्हणजे प्रत्येकाला अडचणीचं देखील असतं, नाही असं नाही. पण ठीक आहे, आता हद्दवाढ झाल्यानंतर काही गोष्टी ओपन पण करू आपण. आता हद्दवाढ करूया आपण. कुणाची काँग्रेसचे खासदार हद्दवाढीला पॉझिटिव्ह आहे, कारण काही लोक भेटायला गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं झाली पाहिजे आणि आपल्याला सामोरं गेलं पाहिजे. तर काँग्रेसच्या आमदारांची भूमिका तुम्हाला आडवी येते असं वाटतं? या ठिकाणी आता हद्दवाढ करत असताना मला वाटते 10 पैकी 10 युतीचे उमेदवार आणले की निवडून तुम्ही. आता काँग्रेसचे आमदार आहेत कुठं? विधान परिषदेचे गावावर प्रभाव आहे, काही गावावर नाही. विधान परिषदेच्या आमदारांच्यावर देखील चर्चा झालेली आहे. त्यांनी आपल्याला म्हणजे आता ते मी सांगू शकत नाही, त्यांना विचारावा. तरी पण त्यांचं काय विरोध असायचं. बघा, एक सांगतो मला, खऱ्या अर्थानं जे कोणी राजकारणात बरेच वर्ष काम करतात किंवा थोडं वैचारिक आहेत, या गोष्टीला कसं विरोध करू शकतो आपण हद्दवाढीला? एक इगो झालेला आहे. मी नेहमी म्हणतो, कुणीतरी त्या चौकात शेड्डू मारायला फोटो लावायचा आणि तिकडं त्यांनी हे एवढंच झालंय. यामध्ये थोडंसं एकमेकाचा म्हणजे आपण कुठला पॉईंट म्हणतो, इगो पॉईंट झाला आहे. तर ह्यामध्ये ही काय असा विषयच नाही. हद्दवाढी व्हायलाच पाहिजे, काळाचीच गरज आहे. प्रत्येक गावांची हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, कळलं का? हे आता ठीक आहे, आपण थोडं शाहू महाराजांच्या राज्यात जन्माला आल्यामुळे थोडं स्वाभिमानी जास्त आहे. पण मोठ्या शाहू महाराजांच्या बाबतीत पण मला या ठिकाणी म्हणावं लागेल की त्यांनी मिटिंग देखील बोलवली होती, त्यांचं देखील सहकार्य यामध्ये आहे. त्यांनी त्या पालकमंत्र्यांना आम्हाला सगळ्यांना बोलत होतं, ते पण आहे त्यात. अजितदादा नेहमी सांगत असतात की काही निर्णय असे घ्यायचे असतील तर ते कटून घ्यावे लागतात, त्याच्याशी डायलॉग केला तर त्याच्यातून खूप फाटे फुटतात. पण ते करण्यापेक्षा तातडीने निर्णय घेऊन मग त्यांना असं होऊ शकत नाही का? बरोबर. नाही, आता विषय कसा आहे साहेब, एक तर लोकशाही, एक हुकुमशाही किंवा प्रशासक म्हणून, आणि एक मधली भूमिका आपल्याला यात बजावावी लागणार आहे. एकदम हुकुमशाहीच्या पद्धतीने पण जाता येणार नाही. पण आपण जे म्हणतात थोडी कटुताही यात असणार आहे, कारण आता स्वार्थी असल्याचा आरोप झाला. आता मला त्या भागाचा मी निश्चितपणे मला तसं त्यांनी म्हणावं,
काय वैयक्तिक टीका करणं पण कितपत योग्य आहे हे ग्रामीण भागातील, कारण तुम्ही बघताय इतके आता आपण इतके दिवस हद्दीवाढी जे येत आहे, मी 2017ला आमरण उपोषण केलं. इव्हन त्या थेट पाईपलाईनसाठी मी उपोषण केलं आणि ती थेट पाईपलाईन आली आणि त्याचं श्रेय दुसऱ्याने घेतलं. तसंच मला या ठिकाणी त्यावेळेचे होते आपले देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील होते, आमचे गटनेते त्यावेळी मिनिस्टर एकनाथ शिंदे साहेब होते. असे अनेक जण मला येऊन 2017ला भेटायला आले आणि त्यांनी ते माझं आमरण उपोषण थांबवलं. आणि तुम्हाला सांगतो की नोटिफिकेशन निघणार त्याच दिवशी निघणार होतं, पण काही लोकांनी त्याला विरोध केला. अशा काही घटना घडत असतात. आता हे होईल असं मला वाटतंय, बघूया होईल. सगळ्यांचं मत तुमचं पण आहे ना. मला असं वाटतंय की खाजगीत आपण बोलतोय होय ना. ग्रामीण भागातले लोक म्हणतात की शहरातले पत्रकार शहर हद्दवाढीच्या बाजूने आहेत, ग्रामीण भागात त्यासाठी आम्ही तुम्हाला शहरातच घ्यायला. काय बघा, जमिनीचे भाव वाढतात, उद्योगधंदे वाढतात, त्यांचं त्यात आहेच ना, सगळ्या गोष्टी आहेत. बरं, हा विषय कुठला आता वाडावडी आणि हे काय असला विषय नाही. मी म्हणतो ठीक आहे, काय त्यांच्या मते काही, पण ही काळाची गरज असते ना. नियमच आहे ना हद्दवाढीचा, हा झालंच पाहिजे नियम. ज्यावेळी शहरातली जागा संपेल त्यावेळी लोकांना मग पुढं विकासासाठी आपल्याला हद्दवाढ दिलीच पाहिजे. नाही, त्याच्यावर चर्चा होत असताना नरके साहेबांच्या सोबत त्यावेळेस शिष्टमंडळ गेलं, त्यावेळेला विकास आणि हद्दवाढ काय संबंध आहे याचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ज्यांना विकास करायचा आहे ते हद्दीच्या बाहेर येऊन राहू शकतात, त्यांना आता स्वातंत्र्य आणि आता उलटा प्रवास सुरू झालाय लोकांना. शहरातनं लोक ग्रामीण भागात यायला लागले असं त्यांचं काय आहे बघा. शहरातून लोक बघा, माझ्या या भागातले असतील, अगदी मंगळवार पेठेपासून आमच्या या बुधवार पेठेपर्यंत लोक, ही सगळी जुन्या भागातली आमची लोक आहेत. इथं किती मोठं घर आहे, 500 आणि आपण बसलो 700 फुटाचा प्लॉट आहे, कळलं का. तर यामध्ये कुटुंब वाढली. आता आमचे 6 काका काही तर राहतील, ते कुठेतरी आमचे म्हणजे वडिलांना 5 भाऊ, ते कुठेतरी असे ग्रामीण मोटरलाच गेलेले आहेत ना. मग यासाठी सेवा दिली आहेत ना त्यांना, पाणी असेल, लाईट असेल, सगळ्या सुविधा पुरवतोय. हे आता तिकडच्या भागातून काही लोक येतात, गारगोटे असेल, सगळ्या त्या भागातून आपल्या वरच्या टप्प्यातून ते देखील राहतात. कारण कसं आहे, इथं पुन्हा घर घ्यायचं ते एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं, त्यापेक्षा थोडक्यात तिथं जाऊ. ह्या सगळ्या स्वतःच्या लोकांच्या सोयीसाठी सुद्धा काही गोष्टी आहेत ना या. बरं, थँक्यू.